36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाणा जिल्ह्यातील 800 हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे सावट. निकृष्ट बियाण्यासंदर्भात कृषी विभागाकडे 700 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी. बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी 7,50,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात पेरणीचे नियोजन केले होते. मात्र सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे आतापर्यंत जवळपास 800 हेक्टर क्षेत्रावरील बियाणे उगवले नसल्याने 700 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या असून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील शेगाव आणि खामगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. रवी सीड्स, बूस्टर, इनोवेज, अंकुर, दप्तरी आणि महाबीज या बियाण्यांसंदर्भात तक्रारी प्राप्त झालेल्या असून तक्रारींची शहानिशा करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. संशयास्पद बियाण्यांचे नमुने गोळा करण्यात आले असून ते तपासणीसाठी अकोला येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. येत्या 2 दिवसांत याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यावर दोषी कंपन्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी दिली आहे. यामध्ये सर्वच तालुक्यामधून कमी जास्त प्रमाणामध्ये, त्यामध्ये थोडं शेगाव आणि खामगावमध्ये थोडं जास्त प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत बियाण्याच्या उगवण्यासंदर्भामध्ये. याची तपासणी करण्याकरता आणि त्याची पडताळणी करण्याकरता जे काही उपविभागीय कृषी अधिकारी आहेत आमचे तीनही, त्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत केलेल्या आहेत आणि त्या समितीमार्फत जे आहे जिथे जिथं ह्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीची पाहणी करणं सुरू आहे आणि त्याच्यावरून जो आहे तो अंतिम अहवाल बनवणं सुरू आहे. आणि एकदा अहवाल बनल्यानंतर जे आहे पुढील निर्णय आणि कार्यवाही जी आहे त्याप्रमाणे होईल. आतापर्यंत किती तक्रारी प्राप्त झाल्या, किती हेक्टरवरती पेरणी सुरू होईल? आतापर्यंत जवळपास 700 पर्यंत तक्रारी जे आहेत ह्या प्राप्त झालेल्या आहेत आणि निश्चित जे याच्यामध्ये हेक्टर एक आपल्याला एक्झॅक्ट आकडा नाही सांगता येणार, परंतु साधारणतः प्रत्येक शेतकरी साधारणतः 2-2.5 एकर जरी म्हटलं आपण तर एक 700 ते 800 हेक्टर पर्यंत जे आहे या तक्रारी आपल्याकडे जे आहेत तेवढ्या क्षेत्रावर झालेल्या दिसून येतात. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910.